आली तीव्रतावस्था धरली हातात काठी बुध बदाला जनता ही कोटी कोटी। जगात बाबासाहेबांची जयंती साजरी होते, कारण हे तुम्ही आम्हाला सांगू नका, कारण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड आहे की बाबासाहेबांची जयंती साजरी होते जगामध्ये। काही महात्माची जयंती येते आणि जाते, महात्माची जयंती येते आणि जाते, चंद्र सूर्य आज त्याची साक्ष देते। मग तुम्हीच सांगा मित्रांनो, या जगात बाबासाहेबांसारखी जयंती कोणाची होते? असं खूप सुंदर सुंदर असे विषय राहिले। बलवान हमेशा अपना बदला अपने बलबूते से लेता है, बलवान हमेशा अपना बदला अपने बलबूते से लेता है, धोखा धोखेबाज सारा धोखे से देता है। ये गांधी नहीं जो दूसरा गाल आगे करेगा, ये जब भी मौला है जो थप्पड़ का जवाब जूते से देता है। बाबासाहेबांची जयंती जगात साजरी का होते? कारण अगर लिहून फायदा सारा जीवन झिजवलं, त्याला सारा जीवन झिजवलं, भल्या भल्याची जिरवलं, भल्या भल्याची जिरवलं, मोठा मोठा लागलं, भल्या भल्याची जिरवलं। सलमान भीम जी का वंदन बताएगा, सलमान भीम जी का वंदन बताएगा, रहनुमा कौमी जिगर वो नंदन बताएगा। इंसान को तो क्या पूछती है पगले, तारीफ भीम जी को तो चंदन बताएगा। बाबासाहेबांची जयंती अशी होते तशी होते, असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे। मॅडम खाली उतरू उतरू खाली उतरू उतरू शांतता सांगायची, तेव्हा असं झालं पाहिजे। जयंती आमची अशी होते, माय मावल्यानं काही जयंती होत नाही, काहीच होत नाही जयंती परदेशात साजरी केली जाते। आणि आपल्या इथं असं एखादं वर्ष जात नाही, असं एखादं साल जात नाही जिथे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होत नाही, जिथे बाबासाहेबांचे लावलेले फ्लेक्स फाडले जात नाही। कारण किसी बाजार औरत के साथ कोई शैतान लेटा होगा, किसी बाजार औरत के साथ कोई शैतान लेटा होगा, उसे किसी पागल कुत्ते ने काटा होगा, और मेरे भीमराज की विटंबना करने वाला वो तो किसी छिनार का बेटा होगा। भया भया चिचिरावली, मोठा मोठा लावली, एवढे कष्ट घ्यावे लागतात। माय मावल्यानो, जयंती साजरी करणाऱ्याला माहित असतं की बाबासाहेबांची जयंती साजरी करताना किती कष्ट घ्यावे लागतात, कोणाचा विरोध सहन करावा लागतो। बाबासाहेबाला विरोध, बाबासाहेबाला विरोध,
नका तुम्ही आम्हा बौद्ध जनाला. रामभाऊ चेतावणी देऊ नका तुम्ही आम्हा बौद्ध जनाला. त्या विसरता बापाला जरा विचार करा आपल्या मनाला. त्यावेळी लागत होते तुम्हाला घोडे बसायला, तेव्हा लय गोड लागत होतं ना हसायला. आता मी हसणार, खुर्चीवर बसणार, कधीही रडू शकणार नाही. आणि बाबासाहेबांनी लिहिलेली घटना तुमचा बापच काय पण माय सुद्धा फोडू शकणार नाही. मनुवादाची औलाद, मनुवादाची औलाद मित्रांनो, कोणाला आरक्षणाची गरज असली बाबासाहेबांचं संविधान आठवतं. कुणावर अन्याय झाला बाबासाहेबांचं संविधान आठवतं. एवढ्या जाती आहेत. बाबासाहेबांना सर्व जातींसाठी भलं केलं. बाबासाहेबाला काही काही जातीने माजुरीपणा दाखवला, 3-3 आकडी 7 बारे दाखवले. आता काही लोकांना आरक्षणाची गरज पडते त्यावेळेस बाबासाहेबांचं संविधान आठवतं. गुरुवारी लिहितात नावाखाली का घेताय आमचे जीव. कारण मित्रांनो, कुठं ना कुठं तरी दलितावर अन्याय अत्याचार झालेला असतो. कुठं ना कुठं आमचं पोरग गाठून मारलेलं असतं. गुरुवर लिहितात धर्माच्या नावात, धर्माच्या नावात जर का ऐकलं असतं आम्ही भीमाचं, जर का ऐकलं असतं आम्ही भीमाचं, असं हे नवल कधी घडलं नसतं आणि भारताच्या डोक्यावर हिंदुस्थानाचं भूत चढलं नसतं. त्याच वेळी आम्ही स्वीकारलं असते शाहू फुले आंबेडकर, तर 33 कोटी देवाचं वजन इतकं वाढलं नसतं. जाती जातीमध्ये वाटून घेतल्या जाते, महामानवाला वाटून घेतल्या जाते. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्याचे, बाबासाहेब महाराजांचे, अण्णाभाऊ साठे महाराजांचे. काय काय लोक म्हणतात ते आलं भगवा वादळ, आलं पिवळं वादळ, कसलं की वादळ, नारंगी वादळ. या जगामध्ये जर पहिला जर भगव्याचा वापर केला असेल तर तथागत गौतम बुद्धांनी. भगवा आमचाच आहे. बरोबर. मिलिंद शिंदे एका ठिकाणी लिहितात, अरे तुम्ही भगवे, अरे आम्ही भगवे, अरे तुम्ही भगवे आम्ही भगवे, पण हाई लयांतर, पण हाई लयांतर. तुम्हाला तुमचं पंढरपूर, आम्हाला हाय आमचं नागपूर. ज्याच्या कपाळी लाल टिळा त्याला निळा टिळा लावू नका. ज्याच्या कपाळी लाल टिळा त्याला निळा टिळा लावू नका.
स्वार्थासाठी शिवरायाला आणि भीमरायाला एकत्र आणू नका. करायचं असेल तर एवढंच करा. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो, बाबासाहेबांची जयंती तुम्ही साजरी करा. आम्हाला तुमचं पंढरपूर, आम्हाला हाय आज पूजतोय आम्ही, आता पूजतोय आम्ही, आज एकादशीचा तुम्ही सण करता, आम्ही 14 ऑक्टोबर. तुम्हाला तुमचं पंढरपूर, आम्हाला हाय आपण दगडावरती चूर मारला तेव्हा कसं वाटत असेल. साधा जीवाला चटका लागला, जीव किती तळमळतो आपला, जीवाला जाऊन मारला तेव्हा कसं वाटत असेल. आपल्या आया बहिणीकडे कोणी डोळा उचलून पाहिलं, डोळा काढण्याची ताकद ठेवतो आपण, आणि त्याच आया बहिणीला गावात नग्न फिरवतात तेव्हा कसं वाटत असेल. मित्रांनो, बाबासाहेबांची जयंती दरवर्षी साजरी होत राहील. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत साजरी होत राहील. पण उड़ाया जिसने घर वो आंधी याद रखना, उड़ाया जिसने घर वो आंधी याद रखना, किया तो बाबा से फरेब वो गांधी याद रखना, जिसने लूटी है तुम्हारी माँ बहनों की इज्जत, दोस्तों मरते दम तक कोई खैर लांजी याद रखना. भैया भैया चुनी मोठा मोठा लागी जवानी भी नहीं मांगोगे,
जुल्म करती है ये जवानी भी नहीं मांगोगे, खून में अपनी रवानगी भी नहीं मांगोगे। मेरे मिट्टी के घरों पर बरसने वालों, जब हम बरसेंगे तो पानी भी नहीं मांगोगे। त्या लोकांना बनवायचं हिंदू राष्ट्र, पण तुम्हारा सपना ही रहेगा मित्रांनो। भीमरायाचं नाव मागच्या इलेक्शनला प्रचार निघाला मित्रांनो, आम्हाला 400च्या पार पोहोचवा, आम्ही संविधान बदलू, आम्हाला संविधान बदलण्यासाठी जायचंय। बीडच्या मतदारसंघातील एक माय माऊली, जिला बाबासाहेबांनी एवढं काही सहारा दिलं, ती माय माऊली बोलते पंकजा मुंडे नावाची की आम्हाला 400च्या पार पोहोचवा, आम्ही संविधान बदलू। मला तिला एवढंच म्हणावंसं वाटतं की गरिबाची चिक्की खाऊन तुला लई चरबी दाटली काय, गरिबाची चिक्की खाऊन तुला लई चरबी दाटली काय, आणि बापाची दौलत तुला कमी पडली काय। संविधान बदलण्याची भाषा करतेस पंकजा मुंडे, तू काय मोदीला बाप म्हणायला लागली काय? प्रमोदाच्या विद्रोहाने यशवंताला या घरामध्ये, कारण बैलाची जीरावर मोठ्याला धन्यवाद। जरूर आवडला असलं तर टाळ्या वाजवा।